श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात की आम्ही सतत पूजा अर्चा करतो तरीही आमच्या पदरात दुःखच काय येते. तर आपण आज या व्हिडिओमध्ये असे का होते, या मागची काय कारणे आहेत हे बघणार आहोत. नवीन असाल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. पूजा अर्चा, धार्मिक पूजा अर्चना जास्त करणारेच लोक दुःखी का असतात? कारण ते पूर्वजन्मांच्या पापकर्माचा भोग वेगाने भोगत असतात, ज्यामुळे त्यांचा अंतिम जन्म लवकर येतो आणि परमसुख मिळते. धर्मांचे पालन करणाऱ्यांना कष्ट सहन करण्याची शक्ती असते. जसे श्रीरामाला पगपगावर दुःख भोगावे लागले, पण हा वीरांचा मार्ग आहे आणि पापनाश होतो. जे पूजा करत नाहीत ते सुखी दिसतात, कारण त्यांचे पुण्यकर्म संपलेले असतात आणि नंतर दुर्गती चालू होते. कर्मसिद्धांत पूजापाठ करणारे दुःखी असतात, कारण पुण्यकर्म पापकर्मांना नष्ट करतात, ज्यामुळे दुःखाचे फळ मिळते, पण शेवटी मोक्षाकडे नेते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की हे कर्मफल आहे, दोष भगवंताला देऊ नका. अंधानुकरण टाळून जागरूकतेने पूजा केल्यास मनशांती मिळते. उदाहरण, श्रीराम वनवास, सीताहरण असे कष्ट सहन केले तर धर्मरक्षक झाले. महापुरुषांनी कर्करोग, उपासमार भोगली पण निर्भीड राहिले. दुःख सहन करून धर्मपालन चालू ठेवा. मायेच्या पलीकडे जाऊन सुख मिळेल. धर्मशास्त्रानुसार पुण्यकर्म हे शुभ भावनेने केलेले कार्य असते, जे सुखाचे फळ देते. तर दुःख हे मुख्यतः पापकर्माचे परिणाम असते. जैन आणि हिंदू ग्रंथामध्ये पुण्यकर्म मुद्दलबंध कारण तत्वातून शुभ परिणाम घडवते, पण तेही संसारात बांधते आणि पूर्ण मुक्तीसाठी त्याग आवश्यक असतो. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात की कर्माची भावना ठरवते की पुण्य होईल की पाप. उदाहरण, धर्मरक्षेसाठी हिंसा पुण्य ठरते. कर्माचे फळ पुण्यकर्मे सुख, प्रसिद्धी किंवा स्वर्गलोक मिळवते, पण नाशवंत असते. पापकर्म दुःख, यातना आणते आणि यमलोक यातनामुळे भोगावे लागते. पूर्वकर्मभोग पुण्यकर्म करणारे दुःख भोगतात, कारण ते पापकर्म नष्ट करून मोक्षाकडे नेते. शास्त्रीय स्पष्टीकरण गीतेच्या अनुसार एकच कर्म भावनेनुसार पुण्य किंवा पाप होते. कर्तव्यपालन पुण्य, त्यातून भोगणे पाप. जैन तत्त्वज्ञानात पुण्य आणि पाप हे हेतू, शुभ अशुभ भाव व कार्य, सुख दुःख यावर अवलंबून असतात. गरुड पुराणात पुण्य शक्ती नसल्यास मृत्यूपश्चात दुःखातून सुटका होत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.